नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरापुडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जाड्या शेवपासून अगदी पटकन होणारी छोट्या भुकेसाठी अशी गोडाची शेव दाखवणार आहे. तर चला, इथे मी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपण घालूया शेव आणि शेव आपण चांगली भाजून घेऊया. तर इथे मी सुकीच अशी ही शेवई आपली छान अशी भाजून घेणार आहे, म्हणजे ती छान पटकन शिजेल. तर इथेही अशी या पद्धतीने मंद गॅसवर छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली शेव अशी छान भाजत आलेली आहे. तर आता जवळपास भाजून झालेली आहे. आता मी ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण घालूया तूप. तूप मी गिट्सचं घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही साजूक तूप घेऊ शकता. तर इथे मी तूप घेतलेलं आहे. आता तूप आपलं गरम झालं आहे, त्यामध्ये घालूया शेव. शेव आपली पहिली भाजलेली आहे, जास्त आता भाजायची गरज नाही आहे, पण तरी पण एकदा तुपावर थोडीशी हलकी आपण पुन्हा एकदा भाजून घेऊया, म्हणजे चव पण छान येईल आणि पटकन शिजेल. तर इथे ही आपली शेव छान भाजून झालेली आहे, ते बघू शकता. तर आता आपण घालूया दूध. दूध मी गरमच घेतलेलं आहे. तर इथे दूध घातलेलं आहे. आता दुधासोबतच मी उकळून घेतलेलं गरम पाणी आहे, तर ते पाणी देखील मी घालणार आहे, म्हणजे पाण्यामुळे पण आपली शेव छान शिजते. आणि पाणी गरमच घ्यायचं आहे, म्हणजे शेव पटकन शिजते. थंड पाण्यामुळे वेळ जातो. तर इथेही दूध आणि पाणी घालून झालेलं आहे. आता आपण 1 वाटी घेतलेली साखर, त्यामधली थोडी मी घातलेली आहे, थोडीशी आपल्या वाटीमध्ये शिल्लक राहिलेली आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता वेलची पावडर घातलेली आहे. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे, अगदी छोट्या भुकेसाठी, मुलांच्या अगदी आवडीची. आणि तर इथे आता आपण झाकण ठेवूया. आता छान वाफ काढून घेऊया. तर इथे बघू शकता झाकण बाजूला केलेलं आहे आणि आपली शेव छान अशी सुटसुटीत तयार झालेली आहे. इथे बघू शकता खूप छान दिसते, शिजली पण छान आहे. आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त खटपट करायची गरज नाही. आणि तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर घाला, नसतील तर नाही घातलात तरी चालेल. मी काहीच नाही, मी प्लेन केलेली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.